रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक 23 जानेवारी 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, आज जाणून घेऊयात नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे काय बाजारभाव होते. सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 18,000 क्विंटलची आवक झाली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,250 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,837 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांदे विकले आहेत. तर यावेळेला इथे 12,000 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,100 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मालेगाव मुंगसे येथे 13,500 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,000 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कळवण येथे 6,175 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,200 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,950 रुपये क्विंटलपर्यंत विकला. चांदवड येथे 12,200 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,250 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मनमाड येथे 10,000 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,200 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,676 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सडाणा येथे 7,590 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,070 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,620 रुपये क्विंटलपर्यंत विकला. देवळा येथे 5,300 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,250 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लासलगाव येथे सकाळ सत्रामध्ये 773 वाहनांमधून 13,500 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,351 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,852 रुपये क्विंटलपर्यंत विकला. विंचोर येथे 4,800 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,350 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.